सटाण्यात सचिवावर प्राणघातक हल्ला, शासकीय कागदपत्रांची फाडाफाड, सचिव संघटना आक्रमक. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. एक मोठी बातमी समोर येत आहे. सटाणा तालुक्यातून बागलाण तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सचिव लक्ष्मण सोनवणे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात सचिव संघटनेत संतापाची लाट उसळली असून सचिव संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सचिव लक्ष्मण सोनवणे यांच्याकडे आनंदपूर, आखतवाडे, फोपीर आणि गोराणे अशा 4 सोसायट्यांचा पदभार आहे. सध्या शासनाच्या कर्जमाफी योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने सुट्टीच्या दिवशी ते काम करत होते. 21 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास गोराणे संस्थेचे काम आटपून परतत असताना दोदेश्वर येथे 2 अज्ञात इसमांनी त्यांना अडवले. जुन्या वादातून आणि नील दाखला का दिला नाही या कारणावरून सोनवणे यांना बेदम मारहाण करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्याकडील शासकीय दप्तरातील वसुली रजिस्टर हिसकावून त्यातील पाने फाडण्यात आली आहेत. या भ्याड हल्ल्यानंतर बागलाण तालुका गट सचिव संघटनेने सटाणा पोलीस निरीक्षक योगेश पाटील आणि तहसीलदार कार्यालयाला निवेदन दिले आहे. यावेळी जिल्हा प्रतिनिधी दिनेश मोरकर, उपाध्यक्ष प्रशांत सोनवणे, भाऊराव खरे, सुनील देवरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. जर आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई झाली नाही तर संपूर्ण नाशिक जिल्हा कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी वृत्तसंकलन विभाग, सटाणा. ते सचिव बांधव लक्ष्मण विठ्ठल सोनवणे, आखतवाडे वित्तकारी संस्थेचे सचिव हे रविवारी ड्युटीवर जात असताना त्यांना दोदेश्वर फाट्याजवळ संजय कापडणीस व इतर एक यांनी जबरदस्ती मारहाण केली. तर त्यांच्यावर शासनातर्फे कठोर अशी कार्यवाही व्हावी. तर त्यांच्यावर कार्यवाही न झाल्यास आम्ही कर्जमाफीचं काम बंद आंदोलन करण्यास तयार आहोत किंवा उपोषणाला बसू. गट सचिव संघटनेचा विजय असो. सचिव संघटनेचा विजय असो. गट सचिव संघटनेचा विजय असो. त्याला कुठेतरी न्याय मिळावा यासाठी आम्ही तुम्हाला हे आज निवेदन दिलेलं आहे आणि तुमच्याकडनं शासन दरबारी आम्हाला न्याय मिळावा ही अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं ठेवतो. आम्हाला सर्व सचिवांना न्याय मिळावा ही आमची अपेक्षा.